इकडून मस्त असं आपल्या पूर्ण मंदिर बघूक मिळतं। कुणकेश्वर मंदिराचा खास आकर्षण म्हणजे कुणकेश्वर मंदिरावर केलेली लाईटिंग। महाशिवरात्रीच्या दिवशी लाईटिंग करतात, खूप सुंदर अशी लाईटिंग असतात आणि या ठिकाणी देखील खूप सुंदर असे कारंजे, त्यानंतर फुलांची सजावट केलेली आहे आणि सोबत या ठिकाणी नंदी देखील असतात। कुणकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर इलो तर इकडून आपल्या एक एंट्री नाही। हर हर महादेव मित्रांनो, जय कुणकेश्वर। आज आपण जाणार असो महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीदेव कुणकेश्वरच्या दर्शनासाठी। तर या व्हिडिओमध्ये तुमका दर्शन रांगेची संपूर्ण माहिती, या वर्षीच्या यात्रेचं स्वरूप म्हणजे कुणकेश्वर यात्रा 2026 या यात्रेचं संपूर्ण स्वरूप बघूक मिळतं। त्याचसोबत भाविकांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा केलेल्या असतात, पार्किंगची काय व्यवस्था असा, दुकानं वगैरे किती काय लागलेली असतात, मंदिरावर लाईटिंग कशी केलेली असा, देवस्वारींची कोणकोणते येणार, त्यासोबत तीर्थस्थानाची वेळ वगैरे। तर या संपूर्ण गोष्टींची आपण माहिती तुमका या व्हिडिओतून देणार असतो। त्याच्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा। सकाळचे 3:30 वाजलेत आणि आपण आता घराकडून निघालो कुणकेश्वर मंदिराकडे जाऊ। तर शिरगाव टू कुणकेश्वर हे आमचं अंतर साधारण 17 ते 18 किलोमीटर असा आणि साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात आपल्याला जाऊ। तर यामध्ये आपण रोडची अपडेट देखील घेतलो, कारण सध्या शिरगावच्या पुढे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे त्याची देखील अपडेट आपल्याला खूप इम्पॉर्टंट असत। आपण आता देवगड निपाणी रोडला असो तर जे भाविक कणकवली हायवे त्याच्यानंतर नांदगाव तिट्यावरून आतमध्ये कुणकेश्वरसाठी येतले तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इकडे तुमका खराब रस्ता वगैरे मिळू शकता आणि धूळ वगैरे देखील भरपूर आहे, त्यामुळे तुमची गाडी वगैरे असतात ते सांभाळून या ठिकाणाहून चालवा। ट्रॅफिक वगैरे देखील कदाचित या ठिकाणी होऊ शकतं ना। तर संध्याकाळची वेळ, त्याच्यानंतर ते आता आज महाशिवरात्र, त्याच्यामुळे खूप सारे भाविक या ठिकाणाहून कुणकेश्वरसाठी येतले आहेत, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा। इथून सावकाश व्हा, आपली जी गाडी वगैरे असतात तर ते देखील सावकाश चालवा। त्यानंतर इतरत्र ठिकाणी कोणी पार्किंग वगैरे काही करून ठेवू नको, जेणेकरून जे येणारे जाणारे भाविक असतात त्यांना त्रास होईल। पहाटेचे 4 वाजल्यात आणि आपण पोचलो कुणकेश्वर मंदिराच्या पार्किंग जवळ। तर या ठिकाणी वरती पार्किंग असा अजून तरी चालू झालेला नाही, गाडी पुढे जातातच, बघूया। आपल्याला देखील गाडी इकडेच आपण पार्क करतलो, कारण नंतर पुन्हा गर्दी वाढली तर आपल्याला जाऊक नाही गावतला आतमध्ये। पुढे त्या ठिकाणी गर्दी असतली, अजून तरी काय पार्किंगवाले कोण नाहीत या ठिकाणी, तरी पण आपण इकडे पार्किंगमध्येच गाडी लावूया। तर गाडी आपण इकडे आता पार्क केलेली असा आणि 4 व्हीलरसाठी या ठिकाणी 50 रुपये फी आहे आणि 2 व्हीलरसाठी ते 30 रुपये असा। तर ह्या संपूर्ण इकडे पार्किंग आहे, तर 4 व्हीलर तुमचे काय टेम्पो वगैरे असतील तर इकडे तुम्ही लावू शकता। त्यानंतर त्या साईडची देखील पार्किंग असताना 2 व्हीलर वगैरे सर्व। तर आपण आता या ठिकाणी पोचलो, तर इकडून आता आपण जातलो मंदिराकडे दर्शन घेऊ। तर बघूया यावेळी आता पहाटे किती गर्दी असते ती। प्रायव्हेट पार्किंगच्या पुढे गेल्यानंतर या ठिकाणी बॅरिगेट लावलेले असतात आणि इकडे असा बस स्टँड, जर ते आपले कणकवली देवगड या ठिकाणाहून येणारे बसेस इकडे पार्क होतलेत आणि इकडून आता आपण एंट्री करतो, ज्या ठिकाणाहून आपल्या खाजगी गाडी वगैरे आतमध्ये नेऊक भेटत नाही आणि इकडे आता सगळे दुकानं असतात। तर सकाळची गर्दी जरा कमी असा, पण आता एक 7-8 वाजल्यापासून इकडे गर्दी चालू होईल आणि आता सगळं दुकानं बंद असत, काही वेळातच ती सुरू होती। तर एक दिवस अगोदर हे सगळं सेटअप करूचं लागतं, त्यानंतर कोणाकही आतमध्ये या ठिकाणी एंट्री मिळत नाही। तर काल रात्री 12 वाजल्यापासून इकडे आतमध्ये जे वाहनांका एंट्री टोटली बंद असता। बस स्टँडच्या पुढे इलास की या उताराक मस्तपैकी आपल्या कुणकेश्वर मंदिराच्या कळसाचा दर्शन होता, खूप भारी। कुणकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर इलो तर इकडून आपल्या एक एंट्री नाही, या ठिकाणाहून जी डावी बाजू आहे तिकडून देवस्वारे एंटर करतले आहेत आणि इकडून कदाचित मागोटा एक्झिट असतली आणि इकडे देखील स्क्रीन लावलेली आहे। गर्दी तर दिसता, दोन्ही दर्शन रांगा फुल असत, बघूया आपल्या किती वेळ लागता तो। जर आतमध्ये तुमका दर्शनासाठी जायचं असतात तर फुला वगैरे असतील तर या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकतास। तर इकडे सर्व दुकानं असत, हार वगैरे बेलपत्र, तर तिथून तुम्ही घेऊन या ठिकाणाहून उजव्या बाजून मंदिराच्या दर्शन रांगेकडे आपल्या जायचं असं। तर या ठिकाणी असा देवदर्शन मार्ग मोठे बोर्ड लावलेले आहेत, तिकडून एंट्री करूया, बघूया किती गर्दी असं ती। सकाळची 4:30 वाजल्यात आणि आपण या ठिकाणी आता दर्शन रांगेमध्ये राहिलो। तर ही एक दर्शन रांग असा आणि त्यानंतर आपल्या या ब्रिजवरून
इकडे सेकंडवाल्या दर्शन रांगेत जायचं आणि तिकडून मग आपण दर्शनासाठी जातलो. तर 4:30 वाजता एवढी गर्दी आहे आणि आता जे भाविकांची गर्दी वाढतली तर त्यावेळी हो ब्रिज चालू होतलो आणि जो आपलो त्या ठिकाणची बिल्डिंग आहे जिकडे आपलं मेन ऑफिस आहे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचा, तर त्या ठिकाणाहून हे दर्शन रांगा सुरू करतील. तर सध्या आता हे 2च दर्शन रांगा भरलेले असतात. त्यानंतर विशेष अतिथींची जी लाईन आहे तर त्या ठिकाणाहून ते ब्रिजवरून येतले आहेत. इकडे प्रत्येक ठिकाणी स्क्रीन वगैरे देखील लावलेले असतात जिकडून तुमका पूर्ण जत्रेचं होईल त्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन करूक मिळता. 15 ते 20 मिनटामध्ये आपण पहिली लाईन क्रॉस केलेली असते आणि आता ब्रिजवरून आपण सेकंड लाईनमध्ये जाणार आहोत. तर तिकडे बघूया आपल्याला किती वेळ लागतो. या ठिकाणी जे भाविक असतात जे लाईनमध्ये राहणार तर त्यांच्यासाठी वरती मंडपाची सोय सोबत फॅनची देखील व्यवस्था असा. स्पेशली जे दिवसा दुपारी दर्शन करणारा त्यांच्यासाठी फॅनची व्यवस्था देखील केलेली असा. आणि या ठिकाणी मंदिराची काही माहिती असा तर ती देखील नक्की वाचा. कुणकेश्वर मंदिरासंबंधाचा इतिहास या ठिकाणी बोर्डवर लिहिलेलो असा. पाण्याची देखील व्यवस्था कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टमार्फत केलेली असा. दर्शन रांगेमध्ये या ठिकाणी देणगी कक्ष देखील असा. तर इकडे देखील तुम्ही कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टसाठी देणगी वगैरे देऊ शकतास. त्याची ऑफिशियल रिसिप्ट तुमका या ठिकाणी भेटतली. 4:30 वाजता आपण लाईनमध्ये राहिलेलो आणि 5:15 वाजता आता शेवटच्या रांगेत असावं आणि काहीच वेळात आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतलो. तर जवळपास पाऊण तास आपला एक वेळ लागलो आणि दर्शन रांगा देखील खूप फुल असतात. जे भाविक या रांगांमधून आतमध्ये येणार आहेत तर त्यांच्यासाठी एक सूचना, आज महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी 4:30 ते 10च्या आसपास जर दर्शन घेत असाल तर तुमका वेळ लागू शकता, कारण देवस्वाऱ्यांच्या आगमनाचं ही वेळ असता. त्यामुळे संध्याकाळी 4:30 ते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत दर्शन रांगांमध्ये राहणाऱ्यांका 3 ते 4 तास किंवा अधिक वेळ लागू शकता. बाकीच्या वेळी तुमका साधारण 1 तास ते जास्तीत जास्त 1.5 ते 2 तासांमध्ये दर्शन होऊ शकतं. तर 3 दिवस ही टोटल जत्रा असलेली आहे. आज महाशिवरात्र, त्याच्यानंतर उद्या 1 दिवस आणि परवा तीर्थस्नान. मंदिराच्या प्रवेशद्वारात समोर या ठिकाणी खूप मस्त अशी फुलांची आरास केलेली असतात. त्यासोबत लाईटिंग देखील असतात. तर ते आपण नंतर बघतलो होतं. आता आपण या ठिकाणी दर्शन घेतलो. महाशिवरात्रीच्या दिवशी तुमका गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळत नाही, तर गाभाऱ्याच्या बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेऊचं लागतं. तर ती एक नोंद घ्यावा. तर या ठिकाणी प्रसादाची देखील व्यवस्था केलेली असतात. तर ज्यावेळी तुम्ही दर्शन घेऊन बाहेर येतास तर बाहेरच या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आणि इकडून आपण बाहेर जाऊ शकतो. कुणकेश्वर मंदिराच्या मुख्य सभा मंडपामध्ये असो, मंडपाच्या बाहेर असो आणि या ठिकाणी देखील खूप सुंदर असे कारंजे, त्यानंतर फुलांची सजावट केलेली आहे आणि सोबत या ठिकाणी नंदी देखील असतात. तर इकडे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकतास. तर त्याचसोबत मंदिराच्या परिसरात इकडे इतर देखील मंदिरं असतात. श्रीदेव मंडलिक मंदिर, त्यानंतर भैरवनाथ मंदिर, गणपती मंदिर आणि भैरव जोगेश्वरी मंदिर. तर या ठिकाणी देखील तुम्ही दर्शन नक्की घेवा. श्रीदेव नारायण मंदिर वगैरे देखील असतात. तर इकडे सर्व दर्शन घेऊन मग तुम्ही 3 ठिकाणाहून या ठिकाणी बाहेर जाऊ शकतास. तर पहिली वाट म्हणजे मेन गेट, तर तिकडून देखील तुम्ही जाऊ शकतास. त्यानंतर इकडे असा समुद्राकडे जाण्याचा रस्तो आणि ज्या ठिकाणी भक्तनिवास आहे त्या ठिकाणाहून देखील तुम्ही बाहेर पडू शकतास. त्यानंतर इकडे असा स्वागत समारंभाचं स्टेज, तर इकडे जे मान्यवर वगैरे येतात तर त्यांचं सत्कार वगैरे या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर इकडे मुख्य सभा मंडप, तर या ठिकाणाहून देवस्वारीचा प्रवेशद्वार असणार आहे. तर इथून सर्व देवस्वारी मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासोबत इतर जी भजन वगैरे सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते देखील या सभा मंडपात होतले आहेत. आणि आज कुणकेश्वर यात्रेनिमित्त, महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी सुंदर अशी सजावट या सभा मंडपात केलेली असा. खूप सुंदर, अगदी लाईटिंग देखील खूप सुंदर आहे. त्यासोबत फुलांची देखील सजावट प्रत्येक या ठिकाणी खांबावर केलेली असा. तर कुणकेश्वर मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूकच प्रसाद विक्री स्टॉल असा. तर या ठिकाणी तुम्ही प्रसाद देखील घेऊ शकता. 25 रुपये एक बॉक्स आहे. तर मी आता असे 2 घेतले आणि इकडून आता आपण जातलो मंदिराच्या बाहेर. कुणकेश्वर मंदिराचा खास आकर्षण म्हणजे कुणकेश्वर मंदिरावर केलेली लाईटिंग. महाशिवरात्रीच्या दिवशी लाईटिंग करतात. खूप सुंदर अशी लाईटिंग असतात आणि अगदी पिंडीच्या आकाराचा आहे मंदिराचा. खूप प्राचीन असा मंदिर आहे. त्याच्यावरची लाईटिंग बघू तर खूप जण येतात. खूप सुंदर. तर दर्शन घेऊन आता आपण या ठिकाणी बाहेरच्या परिसरामध्ये येलो. तर इकडून देखील आपण बीचवर जाऊ शकतो. तर या ठिकाणी असा कुणकेश्वरचा समुद्र किनारो
आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि सर्व सामसूम असा. तर इकडे देखील सर्व दुकानं वगैरे असतात, तर तिकडे देखील तुम्ही जाऊ शकता. फक्त आता सध्या ठिकाणी एक ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे काही ठिकाणी एक्सकॅव्हेशन म्हणजे खोदाई वगैरे केलेले आहेत, तर तेव्हा जरा सांभाळून काही थोडेसे चेंजेस झालेले आहेत. तर त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन या ठिकाणी यावा. त्यानंतर भरती ओटीची वेळ बघून देखील आपल्यासोबत जी लहान मुलं वगैरे असतील त्यांना देखील सांभाळा. तर मंगळवारी सकाळी या 17 तारीखला या ठिकाणी देवस्वारी येथील या तीर्थस्नानासाठी आज देवस्वारींचं आगमन होईल आणि त्यानंतर मंगळवारी पहाटे जवळपास 3:30 ते 4 वाजल्यापासून या ठिकाणी देवस्वारी तीर्थस्नानासाठी येतील. तर तो देखील एक सोहळा असता, तर तो देखील एकदम बघण्यासारखं असता. तर तेव्हा देखील बघूया आपल्याला शक्य झालं तर आपण नक्की त्याला. मागील 3 वर्ष आपण कुणकेश्वर यात्रेसोबतच या ठिकाणी देवस्वारींचं तीर्थस्नान देखील अटेंड करत होतो. खूप सुंदर असं सोहळं होतो. तर यावेळी जर आपल्या कामांमुळे आपल्या एक शक्य होत की नाही सांगू शकत नाही, पण तरी पण देखील आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत की देवस्वारींच्या तीर्थस्नानाची व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येतलो. दर्शन रांगेच्या बाजूला या ठिकाणी पोलीस नियंत्रक कक्ष देखील असा. जर तुमका कोणती मदत हवी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही संपर्क करू शकता. तर आता आपण चाललो मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊ. तर इकडून वरून देखील एक खूप सुंदर असं व्ह्यू मिळतं बघू. त्या ठिकाणी आता आपण जाऊया. कुणकेश्वर मंदिराच्या बॅक साईडला येलो तर या ठिकाणाहून यो देवगडवरून येणारा रस्तो असा. इकडून मस्त असं आपल्या पूर्ण मंदिर बघू मिळतं. या ठिकाणी असा गाभारो, त्यानंतर सभामंडप, या भैरव जोगेश्वरी मंदिर, त्या ठिकाणी देखील सर्व मंदिरं असतात. मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणपती मंदिर. तर सर्व मंदिरांवर खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली असा आणि रात्रीच्या वेळी तर बघू खूप भारी वाटतं. आता पहाट होत 5:30 वाजून गेलेले असत. पहाटेच्या वेळी देखील या ठिकाणी सूर्योदय होता, त्यावेळी खूप सुंदर असं समुद्राचं व्ह्यू बघूक मिळतं. त्यासोबत सूर्यास्ताच्या वेळी देखील कुणकेश्वर समुद्रकिनारो एकदम बघण्यासारखं असतं. तर त्यावेळी देखील तुम्ही नक्की या ठिकाणी यावा, यात्रेचा आनंद घ्यावा. पण यात्रा या ठिकाणी साजरा करताना आपलं जीव आणि इतरांका देखील सांभाळा. चोर वगैरे असतात त्यांच्यापासून देखील सांभाळून राहावा. तर आता संध्याकाळच्या वेळेस देखील खूप गर्दी होतली, त्यानंतर संपूर्ण परिसरात तो गर्दीने फुलून जाईल. तर त्यावेळी आपल्यासोबत येणारे जे आपले लहान मुलं वगैरे असतले त्यांची देखील काळजी घ्यावा. देवस्वारी येतली आहेत जवळपास 4:30 वाजल्यानंतर संध्याकाळी त्यांचं आगमन होईल. तर यावेळी मग वाटतं 7 ते 8 देवस्वारी यांचं आगमन होतला. त्यामध्ये नागवे, नागेश्वर, त्यानंतर वांगणी, कणकवली आणि मालवणमधून काही देवस्थानं, रामेश्वर, नारिंगरे, ही सर्व देवस्थानं या ठिकाणी कुणकेश्वर भेटीसाठी महाशिवरात्रीनिमित्त आणि यासोबत तीर्थस्नानासाठी देखील येतली आहेत. तर ती देखील देवस्वारींचा अनुभव घ्यावा. खूप सुंदर असं देवस्वारींचा अनुभव असतात. गाव रहितेसह हे सर्व देवस्वारी असतात, तर ते कुणकेश्वर भेटीसाठी येत असतात. तो सोहळा देखील पाहण्यासारखं असतात. आणि या तुमका जर सर्व गोष्टी बघूची असतील तर संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून देवस्वारींचं आगमन सुरू होईल. तर त्यावेळी देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकतास. आणि देवस्वारींसोबत तीर्थस्नान करूचं असाल तर मंगळवारी सकाळी जवळपास 3:30 ते 4 वाजल्यानंतर या ठिकाणी देवस्वारींच्या तीर्थस्नानाक प्रारंभ होईल. त्यावेळी देखील तुम्ही या ठिकाणी येऊन तीर्थस्नानाचा आनंद घेऊ शकतास. तर खूप सुंदर अशी ही आपल्या देवगड तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी समजले जाणारे आपल्या कुणकेश्वरची जत्रा असतात. खूप सुंदर. तर चला आता आपण या ठिकाणी बाहेर दुकानं वगैरे अजून काय लागले आहेत तर त्याची संपूर्ण माहिती घेऊया. अजून पण या ठिकाणी गर्दी नाही आणि सकाळचे 5:45 वाजले. हॉटेल्स देखील सुरू झालेली असतात. चहा नाश्ता वगैरे देखील तुम्ही या ठिकाणी करू शकतास. लाईटिंग तर एक नंबर आहे. आत्ता तरी गर्दी काहीच नाही, पण साधारण 7-8 वाजल्यानंतर या ठिकाणी गर्दी सुरू होईल. सर्व खाज्याची वगैरे आणि इतर जे सर्व आपले मिठाईची दुकानं असतात ती देखील या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर इतर देखील तुम्ही खरेदी करू शकता. शेतीची अवजारं वगैरे, कलिंगड. तर ह्यो जो पूर्ण बाजार असा, तर या मिठाईच्या दुकानाचे हॉटेल असतात तर त्यांच्या पाठीमागे असतात. उजव्या बाजूक मंदिराच्या सभामंडपातून म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराकडून आपल्या देवगड कणकवली रोडला लागल्यानंतर उजव्या बाजूक या ठिकाणी तो सर्व बाजार भरतलो. सकाळचे 5:45 झाले आहेत आणि या ठिकाणी मंदिरामध्ये पहाटेची आरती देखील सुरू झालेली असतात. तर खूप सारे भाविक असतात. सभामंडपात आरती सुरू असतात आणि याचे लाईव्ह फुटेज आपल्या या ठिकाणी सर्व जे LED स्क्रीन लावलेले असतात त्या स्क्रीनवर आपल्याला बघूक मिळतात. कुणकेश्वर यात्रा 2026 तर याचे काही महत्त्वाचे मुद्दे. तर यावर्षीची कुणकेश्वरची यात्रा ही 3 दिवस असा. 15 फेब्रुवारी रविवार, 16 फेब्रुवारी सोमवार आणि 17 फेब्रुवारी मंगळवार.
तर 15 फेब्रुवारी आज महाशिवरात्र असा, त्यामुळे आजचे फुल दिवस तुफानी अशी गर्दी असलेली या कुणकेश्वर मंदिरामध्ये. यासोबत संध्याकाळपासून देवस्वारींचं आगमन होताना, त्यानंतर उद्याचा एक दिवस पूर्ण दिवस जत्रा असणार आणि परवा म्हणजे मंगळवारी पहाटेपासून जे देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी येणार त्यांचा तीर्थस्नानाचा योग असतो आणि त्याच्यानंतर मग इतर भाविक असत ते तीर्थस्नान करतलेत. दर्शन रांगाची जर माहिती बघू गेली तर रेग्युलर जे आपले रांग असत तर 2 रांगे असत मेन. त्याच्यानंतर जर ज्यावेळी गर्दी असत तर त्यावेळी जी भक्त निवासची बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमधून दर्शन रांगा सुरू करतील. मुख्य प्रवेशद्वाराकडून दर्शन रांगा सुरू नाही आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजून आपल्या एक भक्त निवासच्या बिल्डिंगकडून त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री करूची लागता. त्यानंतर यावेळी दर्शनाचे 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे व्ही-आय-पी पास तर गेट नंबर 2 तर जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या गेट नंबर 2 वर तुमका व्ही-आय-पी पासेसची सुविधा असा तर तिकडून तुम्ही फी वगैरे भरून पावती घेऊन विशेष दर्शनासाठीची रांगेत उभे राहू शकतास. तर ती रांग ती गेट नंबर 2 वरून मुख्य सभामंडपामध्ये येते आणि सभामंडपातून आपण मुख्य गाभाऱ्याच्या तिकडे येतो. त्यानंतर जी रेग्युलर रांग आहे ती आपली भक्त निवासकडून सुरू होतं. तर रेग्युलर रांगेमध्ये आपल्या एक जास्तीत जास्त 1 ते दीड तास लागू शकतात. त्याच्यामध्ये तुमचा दर्शन चांगल्या रीतीने होताना. महाशिवरात्रीच्या काळामध्ये 3 दिवस यात्रेमध्ये आपल्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नसता. त्यामुळे आपल्या गाभाऱ्याच्या बाहेरूनच यावेळी आपल्या पाया पडून मग मंदिराच्या बाहेर जावचा लागता. यानंतर जे दर्शनासाठी भाविक उभे राहणार आहेत, तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी 4:30-5 वाजल्यापासून ते रात्री 10-11 वाजेपर्यंत तुमका दर्शनासाठी वेळ लागू शकता. कारण देवस्वारे या ठिकाणी आगमन होताला त्यांचं, तर त्यावेळी दर्शन रांग ही बंद करतात. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये काही व्ही-आय-पी देखील लोकं येतात. त्यांच्यामुळे देखील दर्शन रांगा काही वेळासाठी थांबवतात. तर आजच्या दिवसात तुमका दर्शनासाठी वेळ लागू शकता. उद्यापासून रेग्युलर तुमचा अर्धा तास, पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तासामध्ये दर्शन होऊ शकतं. त्यानंतर जे भाविक देवगड कणकवली मार्गे येणार असतात, म्हणजे कणकवलीवरून नांदगाव मार्गे येणार असतात, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की शिरगावनंतर पुढे वळिवंडेपासून लिंगडाळपर्यंत रोडचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी तुमका धूळ वगैरे मिळू शकता, ट्रॅफिक मिळू शकता. स्पेशली टू व्हीलरवाल्यांनी खूप काळजी घ्यावी, कारण त्या ठिकाणी पाणी वगैरे मारतात. तर रस्तो जो असता तो स्लिपरी होता. त्यानंतर काही ठिकाणी डायव्हर्जन देखील असत. तिकडे देखील तुमची चूक वगैरे होऊ शकतं. काही ठिकाणी अरुंद रस्ते असत. त्यामुळे तिकडे ट्रॅफिक देखील लागू शकतं. देवगडवरून जे भाविक येणार असतात मिठमुंबरी मार्गे, त्यांना देखील कातळ साड्यावर पार्किंग आहे. पार्किंगची फी कारसाठी ₹50, टू व्हीलरसाठी ₹30 असतात. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी पोलिसांचं देखील कडक बंदोबस्त असता. त्यासोबत CCTV देखील सर्व ठिकाणी लावलेले असतात. जे काही माहिती असत ते स्पीकरच्या मार्फत त्यानंतर LED स्क्रीनच्यावर तुमका सर्व माहिती त्या ठिकाणी मिळू शकतात. तर त्याच्यावर देखील लक्ष ठेवा. त्यानंतर आरोग्य सेवेसाठी जसं काही तक्रार तुमची असत तर त्यांचे देखील त्या ठिकाणी कॅम्प वगैरे असत. तर पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकतास. जर काही तुमका प्रॉब्लेम वगैरे येलो तर मंदिराच्या आवारातच त्या ठिकाणी पोलीस नियंत्रक असत. तर तिकडे देखील तुम्ही संपर्क साधून तुमचा जो काही इश्यू असतो तो सॉल्व्ह होऊ शकता. समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या भाविकांनी जरा काळजी घ्यावी, कारण त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही ठिकाणी खोदाई वगैरे झालेली आहे. तर तिकडे थोडीशी जाताना काळजी घ्यावा. पार्किंगची व्यवस्था देखील व्यवस्थित केलेली असा. जे मालवण आचरामार्गे येणारा त्यांच्यासाठी MTDCच्या तिकडे असा. त्यानंतर जे देवगड कणकवलीवरून येणारा त्यांनी कुणकेश्वर साड्यावर त्या ठिकाणी पार्किंग खूप मोठा पार्किंग आहे. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जे ST बसेससाठी येणार तर त्यांना देवगड आणि कणकवली डेपोतून ST बसेस कंटिन्युअस सोडलेले असत. 3 दिवस हे कंटिन्युअस बसेस असणार, त्यामुळे तुमका देखील तो काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि देवगडच्या प्रत्येक गावागावातून या ठिकाणी बसेस हे कुणकेश्वरच्या यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकतास. त्यानंतर जर तुमची प्रायव्हेट जर वाहन असतात तर तेव्हा देखील तुम्ही येऊ शकतास. फक्त जो आपलं कुणकेश्वरला येणारे जे सर्व रस्ते असतात तर ते वळणावळणाचे असतात, अरुंद रस्ते असतात. त्यामुळे ओव्हरटेक करू नको. स्पीड लिमिटमध्ये यावा. गाड्या पण अशा व्यवस्थित चालवा की आपल्यामुळे इतरांका देखील काय प्रॉब्लेम येत नाही. तर बाकी जे पूर्ण जत्रा एन्जॉय करूसाठी येणार तर त्यांच्यासाठीच खूप सारी दुकानं असतात. त्याच्यानंतर खरेदी करूसाठी देखील कलिंगड, त्याच्यानंतर इतर सर्व दुकानं देखील असत. जे ॲडव्हेंचर त्यांना आवडतात तर आकाश पाळणे वगैरे इतर देखील खेळांचे प्रकार ते देखील असतात या जत्रेमध्ये. तर खूप मोठी अशी आपल्या सिंधुदुर्गातली ही जत्रा असतात. त्यामुळे पूर्ण सर्व एंटरटेनमेंट तुमका बघूक मिळते, एन्जॉय करूक मिळतं. त्याचसोबत जे स्पेशली
देवस्वारींचा एक अनुभव घेऊ घेतात म्हणजे देवस्वारींचं आगमन वगैरे, तर त्यांच्यासाठी देखील आज संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून देवस्वारी या ठिकाणी आगमन होणं चालू होतं. त्यामुळे त्याचा देखील तुम्ही अनुभव घेऊ शकतास आणि मंगळवारी पहाटे एक 3:30-4 वाजल्यापासून तीर्थस्नान देखील सुरू होतं. तर तो देखील एक वेगळाच अनुभव असतो, तो देखील नक्की घ्यावा. त्यानंतर तुम्ही स्वतः देखील यावेळी तीर्थस्नान वगैरे करू शकता समुद्र किनाऱ्यावर. तर खूप सुंदर अशी आपली कुणकेश्वर यात्रा असा, तर त्याचा आनंद घ्यावा, त्याचसोबत स्वतःची काळजी घ्यावा आणि इतरांना देखील त्रास होईल अशी काही गोष्टी करू नको. बाकी ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशीच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा.